नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळपासून खूप सारी कामं केल्यानंतर मला आता जायचं आहे शॉपिंगला म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी खरेदी करत असतो. प्रामुख्याने सोनं आणि चांदी हे आम्ही दरवर्षीच 3.5 मुहूर्तांपैकी प्रत्येक मुहूर्तावरती किमान अर्धा ग्राम तरी सोनं खरेदी करत असतो. परंतु यावेळी थोडं जास्त सोनं खरेदी करणार आहे आणि इतरही काही सामान घ्यायचं म्हणून आम्ही विट्याला निघालो आहे. या ठिकाणी आम्ही आलो आहे ज्योतिबा इलेक्ट्रिक म्हणून आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही वॉशिंग मशीन खरेदी करणार आहोत. आईला गुडघ्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे, त्याच्यामुळे हाताने कपडे धुता येत नाहीत किंवा तिला बसून कपडे धुणं आता शक्य नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही वॉशिंग मशीन बघतो आहे. यापूर्वी माझ्या माहेरी म्हणजे मुंबईच्या घरी आम्ही वॉशिंग मशीन घेतली होती, परंतु ती आता तिथेच आहे आणि आई गावी आल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे या ठिकाणी आता जी आहे ती वॉशिंग मशीन खरेदी करणार आहोत आणि त्यासाठी ही वॉशिंग मशीन जी आहे ती आपण सिलेक्ट केलेली आहे आणि ती घरीच आपल्याला पोहोचून जाईल. त्यासाठी ते दुकान मालक आहेत त्यांनीच तशी सोय केली आहे. यानंतर आपण सोनेरी खरेदीसाठी श्री महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये आलो आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जे आहे ते मी बघत आहे, परंतु आज कोणत्याही प्रकारचा वेगळा असा दागिना खरेदी न करता आपण सोनं रॉ पद्धतीनं खरेदी करणार आहोत. कच्चं सोनं आणि 10 ग्राम चांदी खरेदी करणार आहोत, कारण सोनं खरेदी करताना त्याच्याबरोबर थोडी तरी चांदी खरेदी करावी असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या हिशोबाने आपण आज सोन्याबरोबर थोडीशी चांदी जी आहे ती खरेदी करणारच आहोत. यानंतर आपण मामीच्या घरासाठी पडदे जे आहेत ते बघायला जाणार आहोत. त्या ठिकाणी पडद्यांची जी आहे ती खरेदी आपण करणार आहोत आणि त्यानंतर मग घरी जायचं आहे. खरं तर अचानकपणे वातावरण बदलतं आहे आणि वादळ आणि वाऱ्याचा जो प्रकार आहे तो सुरू होतो आहे अचानकपणे दुपारनंतर. त्यामुळे पटकन शॉपिंग करून घरी जायचं जे आहे ते पटपट करायचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी पडद्याच्या वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आम्ही छान असे पडदे या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. यापूर्वी गावच्या घराला बरेचसे पडदे आम्ही या दुकानातून घेऊन गेलो आहोत, कारण एका वेळी जवळपास त्या घरासाठी 22 पडद्यांची खरेदी आपल्याला करावी लागते आणि असे 4 सेट आपण त्यांच्याकडून खरेदी केलेले आहेत. आम्ही घरी आलो इतक्यातच वॉशिंग मशीन जी आहे ती या ठिकाणी आलेली पाहता येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉशिंग मशीन जेव्हा आली तेव्हा सर विहिरीवर गेले होते, कारण मोटरचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे सर तिकडे गेले होते. या ठिकाणी संचित आणि समर्थ जे आहेत ते अंगणात बसलेले होते आणि वॉशिंग मशीन आल्यानंतर संचितची प्रचंड अशी घाई गडबड सुरू आहे, कारण त्याला पण ती वॉशिंग मशीन खाली घ्यायला मदत करायची आहे आणि या ठिकाणी मी त्याला ओरडत होते की तू तिथे वरती जाऊ नकोस, तू खाली उतर वगैरे, परंतु त्याची काही ऐकायची मनस्थिती नसल्यामुळे हा स्वतःच वरती चढून टेम्पोमध्ये त्या बसलेला आहे. आणि इथे बंटीदादा आणि ते जे कोणी दुकानातून आलेले जे ड्रायव्हर आहेत ते वॉशिंग मशीन व्यवस्थितरित्या आतमध्ये घेऊन गेले, परंतु या ठिकाणी संचितची भलती लुडबुड सुरू होती आणि या मशीनची पूजा केल्यानंतरच मशीन बाथरूममध्ये एका बाजूला शिफ्ट केली जाणार आहे. तोपर्यंत पूजेसाठी लागणारा नारळ जो आहे तो खोलायसाठी समर्थ आणि वैभव प्रयत्न करतायत, परंतु संचितला राहावेनसं झालं आहे, कारण त्याला पण त्या ठिकाणी नारळ जो आहे तो खोलायचा आहे. तो काही वेळ बसून या ठिकाणी बघायला लागला आहे की बाबा ते लोक कसं करतायत, परंतु तरी न राहिल्यामुळे बिचारा खाली उतरला आणि स्वतः पण बघायला लागला आहे की त्याला खोलता येईल का म्हणून. आणि मुलं खोलायचा प्रयत्न करतायत. ओल्या नारळाचं जे वरचं कवच आहे ते पटकन निघतं, परंतु जो सुका नारळ असतो त्याचं कवच जे आहे ते पटकन निघत नाही आणि या ठिकाणी नारळ सोलायचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत इकडे सर आलेले आहेत आणि सरांनी वॉशिंग मशीन जी आहे ती खोलून बघायला सुरुवात केली. तोपर्यंत त्याच्या सोबत असलेले थर्माकोल आहे ते संचितनं तोडायला सुरुवात केली आहे. सर त्याला ओरडत आहेत. तर तू कृपया असं काही करू नकोस म्हणून, पण संचितला आता कशात बसू आणि कुठून उड्या मारू झालेलं आहे, त्याच्यामुळे फार अवघड असतं. जेव्हा नवीन वस्तू घरात आणली जाते तेव्हा काहीसं त्याची अशी अवस्था असते. तोपर्यंत गोरज मुहूर्तावरती नवीन गाडी आली आहे घरी आणि तिची पूजा जी आहे ती मी या ठिकाणी करून घ्यायला लागली आहे. या गाडीच्या पूजेनंतर मला वॉशिंग मशीनची पण पूजा करायची आहे.
त्यामुळे पटकन हिची पूजा करून घेतली. तोपर्यंत वहिनी आणि काकू या ठिकाणी आलेले आहेत आणि काकू या ठिकाणी पूजा करणार आहे, वहिनी पण या ठिकाणी पूजा करणार आहे आणि त्यानंतर आम्ही वॉशिंग मशीनची सुद्धा पूजा करून घेणार आहोत. आम्ही यापूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावरती म्हणजे दिवाळीचा जो पाडवा होता त्याच्या मुहूर्तावरती शाईन गाडी खरेदी केली होती आणि या ठिकाणी पूजा जी आहे ती मी करून घ्यायला लागली आहे. खूप सुंदर संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावरती गाडीची पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू केली आहे. वहिनींनी सुद्धा या ठिकाणी पूजा केली. त्या दोघींना, वहिनीला आणि काकूला काम असल्यामुळे पटकन त्यांनी मशीनची पण पूजा करून घेतली या ठिकाणी आणि यांच्यानंतर मी पूजा करणार आहे. तोपर्यंत पेढे पण वाटायचे आहेत, त्याच्यामुळे पटपट पूजा उरकून पेढ्यांकडे वळायचं आहे आपल्याला. वहिनींनी या ठिकाणी पूजा करून घेतल्यानंतर मी थोडं त्या मशीनला हळदी कुंकू लावून वळून घेतलं. अशा तऱ्हेनं फार जास्त नाही पण छोटीशी का होईना या गुढीपाडव्यानिमित्त शॉपिंग जी आहे ती आम्ही केली. दिवसभर फार घाईत गेला. पहाटे 4 पासून दिवसाला सुरुवात झाली होती. सायंकाळ होती, अजून बरंचसं काम बाकी आहे.